जाणून घेऊया, नेमका काय प्रकार घडला ते आपण जाणूया. डॉक्टर साहेब, तुम्ही सध्याला सगळे तुम्ही या ठिकाणी आलेले आहात, नेमका प्रकार काय घडलेला आहे आणि सध्याला त्या आरोपीला नेमकं कोणती शिक्षा व्हायला पाहिजे, काय सांगायला विषय? पुणे येथे नसरापूर गावामध्ये दिनांक 1 मे रोजी एका छोट्या बालिकेवर 3.5 वर्षाच्या चिमुकलीवर 65 वर्षाच्या नराधमानं अत्याचार करून तिची निर्घृण हत्या केलेली आहे. तर ह्या घटनेचा आम्ही सर्व समाज, ब्राह्मण समाज व सर्व समाज त्याचा जाहीर निषेध करतो आणि आरोपीला अतिशय लवकरात लवकर त्याच्यावर फास्ट ट्रॅक मध्ये कोर्टामध्ये केस चालवून त्यांना लवकरात लवकर देहांत शासन भेटावं अशी आम्ही सर्वजण मागणी करत आहोत. कारण हा माणुसकीला काळीमा फासणारी ही घटना आहे, समाजाला कलंक फासणारी ही घटना आहे. त्याच्यामुळं सध्या असं महाराष्ट्रामध्ये वातावरण पसरलेलं आहे की कोणत्याही छोट्या बालिकेला किंवा मोठ्या बालिकेला सुद्धा की स्वतंत्रपणे फिरावं नाही अशी आपण सध्या वातावरण महाराष्ट्रामध्ये पाहायला भेटत आहे. तर हे महाराष्ट्रातलं वातावरण मुख्यमंत्री साहेब आम्ही आपल्याला विनंती करतो की लवकरात लवकर बदललं पाहिजे आणि कायद्याची सुरक्षा आणि कायद्याची भीती सगळ्यांना झाली पाहिजे आणि सुरक्षेचं वातावरण सगळीकडे पसरलं पाहिजे आणि एक स्वतंत्र आणि अशा वातावरणामध्ये सगळ्या चिमुकल्यांना सुद्धा खेळता आलं पाहिजे अशी आम्ही मागणी करत आहोत. त्याच्यामुळे सर्व समाज या इथे एकवटणार आहे आणि या घटनेचा निषेध करून आरोपीला लवकरात लवकर देहांत शासन व्हावं अशी आम्ही सर्वजण मागणी करत आहोत. अच्छा, हे होतं एकत्रित आपल्या समोर. त्यांनी या ठिकाणी त्यांची जी काही प्रतिक्रिया आहे, तीव्र प्रतिक्रिया त्यांनी व्यक्त केली माझ्यासोबत महामती केलं. तर आजची जी काय घटना आहे खूप विचित्र घटना आहे. एकत्र आपल्या मनामध्ये चाललंय काय आणि देवेंद्र फडणवीस यांची जी काय कामगिरी आहे सध्याला याच्यावर नेमकं कसं बघताय सगळ्या गोष्टीकडे? नसरापूर येथील घटना अतिशय निंदनीय आहे. चिमुकलीची घटना जवळ सीसीटीव्ही फुटेज पाहिलं ते हसत खेळत त्या माणसासोबत त्या नराधमासोबत जात आहे. त्याच्यामध्ये ध्यानी नाही की माझा पुढे 5 मिनिटं माझ्या क्षणात काय घडणार आहे. पण नराधमानं त्या चिमुकलीचा अतिशय अत्याचार तिच्यावर अत्याचार करून तिच्या क्षणामध्ये खाली तिचा मृत्यू लपवून ठेवला. अतिशय विकृत मानसिकता आहे. अशी मानसिकता माणसामध्ये तर 100% येऊ शकत नाही. तो नराधमच होता, त्याला शिक्षाही नराधमासारखीच झाली पाहिजे. लवकरात लवकर आम्ही महाराष्ट्र शासनाला, मुख्यमंत्री गृहमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांना संपूर्ण महाराष्ट्रात एकच आवाज आहे की त्या नराधमाला लवकरात लवकर, जास्त वेळ लावला तर परत त्याच्यामध्ये उद्रेक वाढेल, परत महाराष्ट्रामध्ये अराजकता वाढेल. लवकरात लवकर त्याच्यावर पावलं उचलून त्या नराधमाला कडक शासन व्हावं, तरच महाराष्ट्रातील जनते नराधमाला पुढील मेसेज जाईल की असं कृत्य केल्यावर शासन कडक होतं. त्यामुळे आम्ही शासनाला विनंती करतो की त्या नराधमाला कडक शिक्षा होऊन त्याला फाशीची शिक्षा दिली पाहिजे अशी त्या शासनाला विनंती करतो. काय सांगाल घटनेविषयी? नसरापूर येथे झालेल्या घटनेचा प्रथमतः आम्ही निषेध करतो. खरं पाहिलं तर आताच डॉक्टर सचिन देशमुख साहेबांनी देखील सांगितलं की या ठिकाणी शासनानं कडक शिक्षा करणे गरजेचं आहे. त्याचं कारण असं आहे की येणाऱ्या काळामध्ये अशा घटना होऊ नये आणि त्या अनुषंगाने जर कडक कायदा झाला, फाशीची शिक्षा झाली, एन्काउंटर पण निर्बंध अशा वेळेला करायला हरकत नाही. कारण की येणाऱ्या काळामध्ये अशा जर घटना रोखायच्या असतील तर कायदा कडक असणं गरजेचं आहे. कायदा आणि सुव्यवस्थेमध्ये सुद्धा जनतेमध्ये या ठिकाणी गैरसमज होऊ लागलेला आहे की कुठेतरी आपलं शासन कमी पडत आहे की काय. म्हणून येणाऱ्या काळामध्ये शासनानं जर या ठिकाणी कायदा कडक केला आणि त्या ठिकाणी कायदा कडक केल्यानंतरच पुढील होणाऱ्या घटना थांबू शकतील. म्हणून येणाऱ्या काळामध्ये कायदा कडक करायला पाहिजे असं मला वाटतं. निश्चितच ह्या होत्या सर्व जे काही प्रतिक्रिया आहेत, तीव्र प्रतिक्रिया आहेत आणि एकत्रित जो काय आरोपी आहे त्या आरोपीला शासन तर नंतर होईल, परंतु तुम्ही आमच्या हातामध्ये द्या, त्याचा रस्त्यावर एन्काउंटर करू अशी प्रत्येकाच्या मनामध्ये एवढी तीव्र भावना आणि एक